और आइए बड़ी खबर के साथ शुरुआत करते हैं बुलेटिन की। उद्धव ठाकरे का बीजेपी पर निशाना। जी हां, बीजेपी के साथ गठबंधन में 25 साल बर्बाद किए उद्धव ठाकरे की ओर से कहा गया है। शिवसेना ने बीजेपी को छोड़ा, हिंदुत्व को नहीं छोड़ा है। उद्धव ठाकरे ने यह भी कहा है तो बीजेपी का अवसरवादी हिंदुत्व सत्ता के लिए है। तो उद्धव ठाकरे ने सीधे तौर पर देखिए निशाना साधा है। हालांकि ये पहली बार नहीं है, कई बार उद्धव ठाकरे लगातार भारतीय जनता पार्टी पर निशाना साधते आए, लेकिन आज जो बयान दिया वाकई इसके कई मायने हैं कि उन्होंने ये गठबंधन पर ही सवाल उठा दिए कि इतने साल गठबंधन किए, खास तौर पर भारतीय जनता पार्टी को लेकर ये तक सवाल उठाया उद्धव ठाकरे ने कि बीजेपी का मतलब हिंदुत्व नहीं है, राजनीतिक सुविधा के लिए सहयोगियों के साथ आते हैं और सहयोगियों का इस्तेमाल करते हैं। तो सीधे तौर पर उन्होंने ये भी आरोप लगा दिया है भारतीय जनता पार्टी पर कि सहयोगियों का इस्तेमाल किया जाता है। और देखिए जिस तरह हिंदुत्व को लेकर लगातार सियासत हो रही है, उसे लेकर निशाना साधा है। हे काळजीवाहू विरोधक हे कोणे एकेकाळी आपले मित्र होते, हे नाही म्हटलं तरी आपले दुःख आहे। याचं कारण आपण त्यांना पोचलंच। आणि मी मागे एकदा बोललो होतो, मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात, की 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली। तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे, मी त्या मतावर ठाम आहे। याचं कारण असं, आपण यांच्यापासून का दुरावलो की त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली की हिंदुत्व 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 कशासाठी? हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता पाहिजे होती। म्हणजे हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व, हा एक प्रश्न आहे। आजचं यांचं जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी अंगीकारलेलं एक ढोंग आहे। होय, तसंच आहे। हा एक जसे वाघाचं कातडं पांघरलेलं काय गाढव म्हणा शेळी असते, तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलं आहे। हे आता आपल्या लक्षात आलं, 25 वर्षांना पोहोचल्यानंतर लक्षात आलं। हे दुर्दैव आहे, कारण आपण त्यांच्यापासून, मग लोक म्हणतील तुम्ही काय करतात, आम्ही काय करतो। अनेकदा आपल्यावरती टीका होते की तुम्ही हिंदुत्व सोडलं। आम्ही हिंदुत्व नाही सोडलं। मी पुन्हा एकदा सांगतो, जे मी अयोध्येत हा प्रश्न मला विचारला होता, मी बोललो होतो की आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही, शकणार नाही। हिंदुत्व आम्ही कधी सोडू शकत नाही, सोडणार नाही। आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सुटलेलं नाही। भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, त्रिवार नाही, कदापि नाही, कारण त्यांचं हिंदुत्व हे दिसतंय। मग त्यांनी वाटेल ते करायचं। आता सुद्धा आपल्यावरती टीका करताना सांगतात की तुम्ही आमच्यासोबत युतीत लढलात, हा लोकशाहीचा अपमान आहे, ही लोकशाही नव्हे। ठीक आहे, मी मागेही त्यांना उत्तर दिले। हे पुन्हा पुन्हा का सांगतोय मी, कारण ते मध्यंतरी त्यांचे अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपल्यावरती टीका करून गेले। आपल्याला सांगितलं हिंमत असेल तर एकट्याने लढा। ठीक आहे, मी दसऱ्याच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारलेलं आहे। एकट्याने लढायची आमची तयारी आहे। शिवसैनिक आहोत, मर्द आहोत, आम्ही षंड नाहीत। आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू, पण ही लढाई करताना तुमचे अधिकार जे आहेत तुम्ही ते वापरायचे नाहीत। आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही। हिंमत असेल तर कार्यकर्ते पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तशी भिडा, मग बघून घेऊ आम्ही कोण सरस आणि कोण काय होते। पण आव्हान द्यायचं आणि मागे मग ती ईडीची पिढा लावायची, इन्कम टॅक्सची पिढा लावायची, हे शौर्य नाहीये, हे शौर्य नाहीये। याला शिवसेना प्रमुख असते तर ती त्यांची भाषा मी म्हटलं ना की ती आहे, पण तुम्हाला मी म्हटलं शिवसेना प्रमुख असते तर काय म्हटलं असतं, याच्यावरनं तुम्हाला कळेल की काय म्हटलं असतं। त्याला ते म्हणतात। उद्धव जी ने बर्बाद हुआ नहीं कहा, सड़ गया। बहुत ही तीखी उनकी रिएक्शन थी। कल आपने देखा होगा, ये बात उद्धव जी ने पहले भी कहा है, ये पहली बार नहीं कहा है। बीजेपी के साथ हमने 25 साल निकाले, बीजेपी को जमीन से आसमान तक पहुंचाया हमने महाराष्ट्र में, सबको मालूम है। हमने गठबंधन का धर्म हमेशा निभाया, इतिहास गवाह है। लेकिन जो हुआ, लेकिन उद्धव साहब ने अपनी वेदना कल व्यक्त की है और ये सही है। ये सिर्फ शिवसेना की बात नहीं है, जो भी बीजेपी के साथ चला गया था अच्छे मकसद से, वो सभी पार्टियों का या गठबंधन में जो उनके साथ है उनका यही हाल हुआ है। चाहे अकाली दल हो, चाहे गोवा में एमजीपी हो, चाहे हरियाणा में हो, चाहे चंद्रा बाबू हो, सभी को जयललिता, सभी को उनकी कीमत चुकानी पड़ी है। लेकिन शिवसेना के लिए पार्टी है
जिसने कीमत उनको चुकाने पड़ने के लिए काम किया। महाराष्ट्र प्रांत के मुखिया उद्धव ठाकरे जी हिंदुत्व की नसीहत औरों को देंगे। बेहतर होता कि वे स्वयं शिवसेना दल के संस्थापक स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी के विचारों पर मंथन करते। स्वयं बाला साहब ने कहा था कि राजनीति में वे किसी भी हालात में और जीवन में कभी भी उनका दल कांग्रेस के साथ समझौता कतई नहीं करेगा, और दुर्भाग्य से ऐसे हालात उत्पन्न होते हैं तो वे शिवसेना दल को ताला लगाना पसंद करेंगे, पर कतई कांग्रेस के साथ हाथ नहीं मिलाएंगे। क्या वर्तमान में शिवसेना उनके विचारों पर चल रही है?